दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा निषेध म्हणून पुण्यातील व्यापाऱ्यांनी मोठा निर्णय घेतलाय। तुर्कस्तानातून येणाऱ्या सफरचंदावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। तुर्कस्तानने पाकिस्तानशी हातमिळवणी केलेली होती आणि त्याचबरोबर त्यांना युद्ध साहित्य सुद्धा पुरवलेलं होतं। या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय पुण्याच्या व्यापाऱ्यांनी घेतलाय आणि तुर्कस्तानात येणाऱ्या सफरचंदांवरती त्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। आता टर्कीचे ॲपल आहे ना, हे साधारणपणे 3 महिने भारतात येतं। तर ॲपल येतं, चेरी येते, पीच येतं, पलम येतं त्यांचं। तर त्यांनी हे असं नव्हतं करायला की पाहिजे की पाकिस्तानला आज एवढी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि पाकिस्तानला त्यांनी मदत करायला नव्हती पाहिजे। आपण पाकिस्तानची कंबर तोडली होती। तर आता आपले कर्तव्य देश म्हणजे सेवेसाठी की सीमेवर न जाता आपण बॉर्डरला राहून न जाता इथं राहून सुद्धा टर्की ॲपलचं खायचं बॅन केलं तर तेच टर्कीवर आर्थिक निर्बंध होऊन जातील त्यांच्यावर आणि त्यांच्या आर्थिक कोंडी झाली त्यांना की त्यांना कळेल की भारताशी आपण म्हणजे पाकिस्तानला मदत करून चूक केली, भारताशी दुश्मनी केली। तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी म्हणजे ठरवलंय जर जवान तिकडे जाऊन जर लढत असतील तर त्यांना एक सपोर्ट म्हणून किंवा भारतीय याच्यासाठी सपोर्टसाठी आपण जर तुर्की ॲपल नाही खाल्लं तर आपण काय त्याच्या वाचून जगू शकणार नाही असं काही नाही आहे। तुर्की ॲपलला बॅन करा, दुसरे ऑप्शन्स आहेत भरपूर। तुर्की ॲपल सर्वसामान्यांनी बॅन करावं जेणेकरून त्यांना पण एक अद्दल घडेल की आपण पाकिस्तानला मदत करून एक म्हणजे मदत करून चूक केली आहे आणि फार मोठं एक बाजारपेठ जे आहे त्यांनी ती गमावलेली आहे। ह्याचा एक तुर्कीला धडा बसेल। हे जर दुश्मन देश आपल्याला जर समजा आपण यांचं बॅन केलं तर लोकल इंडियन ॲपलला उठाव येऊ शकतो आणि टर्कीला आपण त्यांच्या वाईट ह्याच्यामध्ये आपण त्यांना जेव्हा त्यांच्याकडं भूकंप वगैरे झाला होता तेव्हा सगळ्यात पहिलं इंडियानी त्यांना मदत केली होती। आता त्यांनीच त्यांनीच पाकिस्तानला मदत केली, त्याच्यामुळं टर्की ॲपल आपण बॉयकॉट केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।